स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या पाठाच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतो. चला तर आता 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव हा प्रचंड बहुमताने मंजूर झाला आणि मग गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक असं आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. गांधीजी म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानात सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक असे आवाहन केले. मग जन आंदोलनाला प्रारंभ. या अंतर्गत राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. मग संतप्त अशा आपल्या जनतेनं जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ली आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी तर ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतिकार असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रामध्ये आपलं चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इत्यादी अनेक गावातून आबालवृद्धांनी नेटानं आणि अगदी असीम धैर्यानं दिलेले लढे हे अगदी अविस्मरणीय ठरले. मग सुरू झाली ती भूमिगत चळवळ. 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला एक नवीनच वळण मिळालं. आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आलं. जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूबाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, त्याच्यानंतर अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपालानी, त्याच्यानंतर SM जोशी, त्याच्यानंतर शिरूभाई लिमे, त्याच्यानंतर ना ग गोरे, त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडे, उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवर होते. रेल्वे मार्गाची मोडतोड करणे, टेलिफोनच्या वायर तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गाने आंदोलकांनी दळणवळण आणि सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. संपूर्ण भारतामध्ये आंदोलनाचे पडसाद हे उमटले. सिंध प्रांतात हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचं वृत्त कळताच आपापल्या साथीदारांसह रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. बघा कसा शेवट व्हायचा आपल्या क्रांतिकारकांचा. त्याच्यानंतर सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधल्या भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची लाल सेना अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. आणि मग मुंबईला विठ्ठल झवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त असं प्रक्षेपण केंद्र स्थापन केलं. त्याला आझाद रेडिओ म्हणतात. त्यावर राष्ट्रभक्तीची गीतं गायली जायची. त्याच्यानंतर देशातल्या आंदोलनाच्या बातम्या ह्या प्रसारित केल्या जात. देशभक्तीपर भाषणे प्रक्षेपित केली जात. यामुळे आंदोलन चालवण्यास जनतेला प्रोत्साहन मिळेल. अशी प्रक्षेपण केंद्र कोलकाता, दिल्ली, पुणे येथे काही काळ चालले. पुढे प्रति सरकारांची स्थापना. आता देशामध्ये काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली. यालाच प्रति सरकार असं म्हणतात. मग बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, त्याच्यानंतर मग बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारे ही स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकार हे स्थापन केलं. कुंडल येथील
क्रांती अग्रणी जेडी उर्फ बाबू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करायचा, कायदा व सुव्यवस्था हे टिकवायची, गुन्हेगारांना शासन करणं यासारखी कामं या प्रति सरकार मार्फत केली जात। आणि मग या सरकारनं नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा हा लोक स्वीकारत असत आणि सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामं या सरकारने केली आणि त्यामुळं प्रति सरकार जनतेचं हे एक प्रेरणा स्थान ठरलं। पुढे आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत। भूमिगत चळवळ, आझाद रेडिओ आणि प्रति सरकारांची स्थापना। आपल्या वहीमध्ये हे व्यवस्थित तुम्ही लिहा। चला तर आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया।